नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 3 दिवसांपूर्वी नुरी चौक येथे एका दाम्पत्याचे घर हडपण्याचा प्रयत्न पैशाच्या देवाणघेवाणीतून करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज 4 दिवस उलटून देखील पोलीस प्रशासनाने विमानतळ हद्दीमध्ये असलेल्या आसरानगर येथील अशाच प्रकारे घर हडप करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक साबेर चाऊस यांचे बंधू सहित तलीब पठाण, सोहेब पठाण यांच्यासहित अन्य 10-12 व्यक्तींनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या पतीला व भावाला मारहाण करत घर खाली करण्याच्या धमक्या देत महिलेवरती रॉकेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न आरोपीने केला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने महिलेला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलेला जबाब घेण्यात आल्यानंतर देखील अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने महिला व तिचा परिवार हे दहशतीच्या वातावरणाखाली आहे. पीडित महिलेने नांदेड जिल्ह्याचे उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक प्रशासनाकडे विनंती केली आहे की संबंधित व्यक्तीवरती तात्काळ गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा व आमच्या घराला प्रोटेक्शन द्यावे अशी विनंती केली आहे. 22 तारीख 7 बजे लतीफ़ पठान, शोएब पठान ऐसे कुछ आदमी हमारे घर में घुस के मेरे घर भी तेरा शौहर दे दिया ऐसा बोल के, तो अभी इसी वक्त हमारे घर में से निकलो बोल के ढिंगाना कर रहे और बोलते सो मुझे बोलते सो तेरा शौहर 6 लाख रुपये लिया, उसके 30 लाख मांग रहे और बोलते सो धमका रहे ज़बरदस्ती कर रहे। फिर बोलते सो मेरे भाई को मारे, मेरे शौहर को मारे, मेरे पर पेट्रोल डाले और मुझे सिलगा दिया ये लोग। और मेरी हॉस्पिटल पुलिस आई, हॉस्पिटल लेकर गई, मुझे एडमिट करने के बाद बोलते सो मेरा इलाज चला। दूसरे दिन बोलते सो पुलिस आई, पुलिस आकर मेरा बयान लेकर फिर अभी 3 दिन हो गए, अभी तक वो भी उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रहे। हम बहुत डरे हुए हैं, मेरे शौहर को मुझे मार देने का धमकियाँ मिल रहे थे, हम बहुत डरे हुए हैं। मेरी इतनी रिक्वेस्ट है कि आईजी साहब, एसपी साहब हमारी गुजारिश सुने, हमको बचाए। हमारा घर बहुत मुश्किल में है, हम लोग बहुत मुश्किल में, बहुत तकलीफ़ में, हमको न्याय मिलना चाहे। हमारा इसमें कुछ भी ये नहीं है, हम बहुत परेशान हैं। सर 22 तारखेच्या संध्याकाळी मी माझ्या बहिणीच्या घरी इथं होतो, तर त्यावेळेस अचानक 8-10 लोक आले. त्यात साबेर सरचा भाऊ अकबर चाऊस, लतीफ़ पठाणचा मुलगा शोएब पठाण असे बरेच जण होते. येऊन इथं बसल्यानंतर लगे म्हणले माझ्या बहिणीला घर खाली करा असं म्हणून एकदम असं वातावरण तयार केलं की एकदम भीतिग्रस्त वातावरण करून मारतूड चालू केली. आणि लगे माझी बहीण आली की बाबा काय झालं म्हणजे लगे तिला आहे की नाही घर खाली कर, निघ बाहेर इथं म्हणून आहे की नाही फट तिला त्या लतीफ़ खाननं मला तू घर खाली कर, नाही मेरे नाम पे है घर, मैं ऐसा कैसा खाली करू, म्हणजे लगे तिला आहे की नाही अंगावर पेट्रोल टाकलं, त्या शोएब पठाणानं जाळून टाकलं. लगे मला एकदम काय कळणाच गेलं मला. आणि नंतर मग मी काय केलं, आता ही परिस्थिती निर्माण झाली, आता जीव आपलं धोक्यात आहे. मग 112ला कॉल केला की बाबा तात्काळ आम्हाला मदत पाहिजे, आमचं जीव धोक्यात आहे. मग 112ला संपर्क झाला माझा, 7:23 संपर्क झाला. मग लगे पोलीस गाडी आली. पोलीस गाडी आली की मग माझ्या बहिणीला हॉस्पिटलला पाठवलं. हॉस्पिटलला गेली तिनं, मग त्या लोकांना सर्वांना पांगून पोलीस प्रशासन त्यांना बाहेर काढून टाकलं. आज त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मी हॉस्पिटललाच होतो. 23 तारखेला माझ्या बहिणीचं बयान झालं. 23 तारखेला माझ्या बहिणीचं बयान झालं, जबाब झाला. आणि 23 तारखेच्या नंतर आजपर्यंत आहे की नाही काही पोलीस कारवाई झाली नाही. आणि प्रशासन असं कसं हे झालं की एवढं अन्याय अत्याचार होऊ लागलं. आणि पूलीस प्रशासन आहे की नाही एकदम डोळे मिटून बसलेलं आहे. त्याच्यामध्ये आता असं जाणवलं की साबेर चाऊस जे आहेत नगरसेवक, त्यांच्या दबावामुळं, त्यांच्या ह्याच्यामुळं आहे की नाही ते सर्व पोलीस आहे की नाही हातबळ झालेले आहेत आणि कारवाई करण्यास माघार घेत आहेत. तर आम्हाला आयजी साहेबांना आणि SP साहेबांना अशी ही आहे की बाबा हे आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्हाला आहे की नाही माझ्या भावजीला, माझ्या बहिणीला एवढं धोका आहे की त्यांनी अजून काही करू शकतात, तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही विनंती आहे. बस दुसरं काय बोलू.